शिवहृदयीचा मंत्रपै अगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. मला देगलूरकर दोन्ही भावापैकी एका भावानी मांडलेला विषय मी सांगतो, प्रॅक्टिकली नाव न घेता. तो असा आहे, आद्य शंकराचार्य ब्रह्मसूत्राला भाष्य लिहिताना जेवढे खुलतात, फुलतात, विस्तीर्ण होतात, वाक्य नीट ऐका. ब्रह्मसूत्राचं भाष्य लिहिताना आद्य शंकराचार्य जेवढे प्रफुल्लित होतात, तेवढे भगवद्गीतेच्या भाष्याच्या बाबतीत ते प्रफुल्लित होत नाहीत. नीट ऐका बरं का, तुमच्यासाठी तोंड करून बोलतोय मी. होत नाहीत. त्याची समीक्षा अशी आहे, डॉक्टर रामसेवाळकरांनी उत्तर त्याचं दिलं. त्याचं कारण आहे, शंकर भाष्य शंकराचाच अवतार असल्यामुळे शंकराचार्यांच्याकडनं ते खुललं. पण शंकराचा अवतार शंकराचार्य असल्यामुळं आणि शंकर असल्यामुळं शंकर भगवद्गीतेचा श्रोत आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? श्रोत आहे. म्हणून ज्ञानोबरायांचं भाष्य शंकराचार्यांच्या भाष्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं काकणभर अधिक उत्तम आहे. अधिक उत्तम. कारण सांगतो, सांगणारा पुरुषोत्तम आहे आणि लिहिणाराही पुरुषोत्तम आहे. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं बळच मार नका हलू विनाकारण फुकटच. सांगणारा पुरुषोत्तमच आहे भगवद्गीता, आणि ज्ञानेश्वरी लिहिणाराही पुरुषोत्तम आहे. तरी दोन पुरुषोत्तमातला भेद सांगतो. एक पुरुषोत्तम पांडवांना सहकार्य करतो आणि दुर्योधनाच्या गटाचा निपात करतो. पण 12व्या-13व्या शतकात असा एक पुरुषोत्तम विठ्ठल पंतांच्या उदरी उदयाला आले की त्यांनी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीवृत्ती वाढो. म्हणजे आपल्याला जवळच घेतलं, पण जे आपले नाहीत त्यांच्या पाठून हात फिरवला, मिळविली मानली वैष्णवांची. असो, शिवहृदयीचा मंत्रपै अगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. या परमार्थाला भक्तीचा टच आहे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथून प्रगट जाण गहिणी प्रती, तेथून प्रगट जाण गहिणी प्रती, मत्स्येंद्राने ते तत्वज्ञान आपल्याकडं न ठेवता ते देण्यासाठी माणसं निवडली. तेने त्या गोरक्षा केले कृपादान. कोणाला दिलंय? आता गोरक्ष म्हणजे काय? नवनाथाच्या पोथीचा आधार घेऊन पारायण करणारी मंडळी आणि पारंपरिक कथा ऐकणारी मंडळी सांगतात की एका गोमातेच्या शेणाच्या गौरीच्या रक्षेपासून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव गोरक्ष. पण तत्वज्ञानात असं लिहिणं आहे, गो म्हणजे इंद्रियांचं रक्षण ज्याच्या करवी केल्या जातं एक असा. आणि दुसरा अर्थ आहे, गो म्हणजे प्रॅक्टिकली कृष्ण परमात्मा गायी सांभाळण्यासाठी अवतीर्ण होतात. जे दिवशी गो हत्या घडे ते दिवशी पर्जन्य न पडे. पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, तन्मात्रा 3, मन आणि बुद्धी, या 15 जणांवर जो कंट्रोल ठेवतो त्याचं नाव गोरक्ष. तेने त्या गोरक्षा केले कृपादान. दान खूप आहेत. भूमिदान आहे, अन्नदान आहे, द्रव्यदान आहे, सुवर्णदान आहे, मतदान आहे, त्याच्यानंतर मग अजून एक किडनी दान आहे, आता नवीन आले, नेत्रदान आहे. हे दानच आहेत ना, दानच आहेत. एखाद्या मठाला जागा देणं दानच आहे ते. पण योग्यम योग्याय दातव्यम, योग्याने योग्याला द्यावं. आणि ज्याच्याकडे स्वतः आहे त्याला मागायची गरज नसते. विठाल तेथोनी प्रगट जान गहेनी प्रती. प्रती म्हणजे कडे. कुणाकडे? गहेणी. गहन म्हणजे अवघड, गुह्य, गुज, न कळलेलं, अगम्य, अगोचर, अशा प्रकारचं. आणि गहिनींची समाधी आहे मराठवाड्यात, बीड जिल्ह्यात पाटोद्याजवळ चिंचुली गाव आहे, त्याचं नाव गहिणीनाथगड. पण त्यांची तपस्थली आहे त्रिअंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर, त्याचं नाव त्रिकंटक नगर. आणि तिथे एक पर्वत आहे, त्या पर्वताचं नाव आहे सगळ्यांच्या पाठातलं ब्रह्मगिरी. पण अजून त्याचं परशुराम कल्पसूत्रात नाव आहे कौलगिरी पर्वत. आणि त्या कौलगिरी पर्वतावर अनुपम नावाची शिला आहे. शिला म्हणजे दगड, पाषाण, खडक, काळाक भिन्न. तिथे त्यांनी तपश्चर्या केली. कुणी? गहेणीने.
आणि गहिनीनाथाकडं गहिनीने दया केली निवृत्तीनाथा, बालक असता योगरूप बालकालाच का, कारण बालवयातच संस्कार रुजल्या जातात. कुंभार बांधवाला माता पित्यांना विचारा, ओल्या चिखलाला आकार देता येतो, ऐकताय ना, ओल्या लाकडाला आकार देता येतो, एकदा ते सुकलं की आकार देताना तडा जातो. त्यामुळे या वयातच संस्काराची आवश्यकता असती. हे गहिणींच्या लक्षात आलं. निवृत्तीनाथाला जवळ घेतलं, कृपा कटाक्षाने न्याहाळलं आणि मग त्याला आपल्या पदावरती विराजित करण्यात आलं. तेथून ज्ञानेश पावले प्रसाद. गहिनीनाथे गुज निवृत्तीला दिले, गहिनीनाथे गुज दिले निवृत्तीला, दिले निवृत्तीला, गहिनीनाथे गुज दिले निवृत्तीला. निवृत्तीचा झाला ज्ञानदेव रे, निवृत्तीचा झाला, निवृत्तीचा झाला ज्ञानदेव. नाही गुरु मंत्र नाही उपदेश, नाही गुरु मंत्र नाही उपदेश. निवृत्तीचा झाला ज्ञानदेव, निवृत्तीचा झाला ज्ञानदेव. नाही गुरु नाही उपदेश, नाही गुरु मंत्र नाही उपदेश. सुभाषबा मला प्रमाण सांगा. प्रमाण आत्ताच गहिनीने गुज, मला आवडलं, हे नोट करून घे रे. गहिनीने गुज दिले निवृत्तीला, दिले निवृत्तीला, गहिनीने गुज दिले निवृत्तीला, निवृत्तीचा झाला ज्ञानदेव. कोणाचा प्रमाण आहे हे लक्षात? नामदेव महाराज. वा, गुड, फार सुंदर, उत्तम उत्तम. टाळ्या वाजवा उत्तम. आणि जे झोपलेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांना म्हणा इथं गुह्य देण्याचं प्रकरण आहे, तुम्ही झोपू नका, चान्सेस निघून जातील हातात आलेले. वा वा, अति उत्तम. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद आणि झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. पद्मासन आहे, मृगासन आहे, सिद्धासन आहे. सिद्धासनावर ज्ञानोबराय बसले. यावर एक श्लोक असा आहे, सद्गुरुं सच्चिदानंदम केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. पद्मासन घालून बसलेल्या हे सिद्ध ज्ञानदेवा, मी तुमच्या चरणाला कोटी कोटी अभिवादन करतो. तेथून ज्ञानेश पावले प्रसाद. आता माता भगिनींना विचारतो, म्हणजे त्यांच्यामधून अजून झोपा जात्याल आणि त्या जाग्या होत्याल. काही काही आहेत जाग्या, काही जाण्याच्या मार्गावर आहेत, झोपी जाण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही किराणा दुकानात जाता, कधीतरी वेळ असं ना जायची, जावं लागत असं, घरचे नाही गेले, मुलगा नाही गेला, नवऱ्याने नाही आणलं, धीराने नाही आणलं, पुतण्या नाही गेला, तर कधीतरी वेळ दुकानावर जायची येते का नाही? बोला ना. नाही येत त्यांच्यावर. दुकानात कधी योग येतो का दुकानात जायचा? बरं जाऊ द्या. दुकानात गेल्यावर साखर घेतल्यावर दुकानदाराच्या पाया पडतो का आपण? स्वीट होम मधून पेढा घेतल्यावर आपण त्याच्या पाया पडतो का? काही कारणच नाही, पैसे दिलेत, वस्तू घेतली. किराणा दुकानातून श्रीफळ नारळ आणल्यावर आपण ते वाजून बघतो, पाणी नाही दुसरं दे, पैसे किती? 30-35 घे, पाण्याचं दे, बरोबर आहे की नाही? मग ते नारळ घेताना आपण जरा पदर घेऊन ओटी करून पाया पडतो त्या दुकानदाराच्या. अगं मानात हलवा निदान, का मानक्याला प्रॉब्लेम आहे तुमच्या? नारळ विकत घेताना दुकानदाराच्या पाया पडतो का आपण? नाही. पैसे दिलेत, वस्तू व्यवहार आहे, पैसे घे पण पाण्याचं दे. पण तेच नारळ जर एखाद्या सिद्ध सत्पुरुषाकडून, यज्ञ मंडपातून, कथेच्या व्यासमंचावरून वा एखाद्या आचार्यांच्याकडनं किंवा वृद्ध महात्म्याच्याकडनं घेतलं मंत्राक्षर घेऊन, तर आपण काय करतो? नवीन पुरीला पदर ओटीतला मिळच काढा ना. मी म्हणलं का नारळ घेते असं करते, अगं ते पदर आहे, ओटी आतली आहे बाई. ते म्हणली अच्छा असं असतं का? म्हणलं हो तसंच असतं. आता ओढणीवाल्याला काय सांगावं मला सांगा बरं. एक पोरगी मला चप्पल घालून पाणी घेऊन आली पायात.
ह्याला मला अरे विठ्ठल ती बाई चप्पल घालून पाणी आणलंय मला. तो म्हणला महाराज तिच्या पायातील चपला खडावा मानाव्यात. मी म्हणलं आता काय करा बुवा खडावा. मग तिने मला पाणी आणलं पिलं. मी आता सुधारणा नवीन जरा विचार स्वीकारावे लागते. तो मला चपलेला खडावा माना. परमेश्वर वा मानला म्या. आणि ती हळूच बसल्यावरती म्हणली एक बोलू का महाराज. म्हणलं काय. माझ्या दीराचा विवाह अजून झाला नाही. मला झाला असा मानावा. टिट फॉर टॅट जशाच तसे. चपलीला काय म्हणले खडावा मानावा. मला तुझं झाला असं मानावा. म्हणजे काही करा त्याची सुधारणा. अहो जुने काही नियम आहेत काही बावळट होते का लोक. अँटीसेप्टिक वागत होते, शुचिरभूत वागत होते. सोहळं म्हणजे टापटीप, वैज्ञानिकता, लिक्विड, डेटॉल, स्वच्छ कपडे. मला पाय धुताना मी आधी माझे पाय 3दा धुतो दगडावर. तुमच्याकडे मग ते आलो बंगल्यावर दगड पाहायला आधी पाय घासले नंतर कपडे. म्हणलं आधी पाय का. ताटात पाय घेतले आणि पाणी कोण टाकलं की पाणी काळ झालं की मान खाली घालतो. नको रे. आणि लोक भोळे डोळ्याला लावते. अरे लव नको म्या नख नाही काढले गजकर नाही मला बुवा घाण राहतो. जरा विज्ञान मानारे बावळाटासारखं वागू नका. आमचे महाराज आहेत. मग डोक्यावर घेतो का त्याला. विठाल मी धर्म मानतो गाड्या पण बावळटपणा आवडत नाही मला. म्हणजे श्रद्धा मानतो पण अंध नाही. विज्ञानाधिष्ठित प्रकरण असलं पाहिजे. काय पटलं बोलवतील नाहीत न बोलवतील आपल्याला काय करायचंय. आपल्या भूमिका मांडत राहायच्या. श्रोते हो कीर्तनाचा विषय संपत आलाय. प्रसाद आहे प्रसाद. नारळ एखाद्या देवासमोर ठेवला घ्या. ती लगेच असं करते. महाराज थांबा नमस्कार करून आशीर्वाद. बरं झालं बाई मला प्रसाद मिळाला. ते आता नारळ नाही. शिरा आपण हिरवी खातो ना पोहे आणि शिरा. तेव्हा पाया पडतो का देवाला आपण नाही. इकडं कांदा पोहे आणि इकडं शिरा. खाण्यासाठी शिरा. नाही कळलं. खाण्यासाठी कोण्या कोण्या पक्षात शिरा. कांदा पोहे शिरा. आणि हे नवीन नवीन लोक चमचे देतात. रसगुल्ल्यात चमचा, शिऱ्यात चमचा, पोह्यात चमचा, कढीत चमचा, आंब्याच्या रसात चमचा. मी तर घेतच नाही. असा मोडून टाकतो लगेच. एक बाई म्हणली बाई आजचे महाराज जरा मला वेडपटच वाटतात. म्हणलं का. त्यांना नॉर्मल माइंड इफेक्ट आहे. त्यांनी चमचा तोडला. मी म्हणलं बाई इकडे मला चमचा आवडत नाही बाकी काही नाही. दृष्टांत नाही कळला तुम्हाला सगळ्याला. असं घ्यायचं आणि फार वडलं की मजा येते. माझ्या मिशात आधी त्या टेस्ट घेतात आणि उरलेला माल आज जातो माझ्याकडं. ते माझं संरक्षण ते तपासतात चांगले आहे काय. आणि मग हे काटेरी कुंपण ठेवलंय मी मुद्दाम. कोण्या गावात पाणी लोक पाजतात. सगळीकडे काही पवित्र पाणी मिळत नाही म्हणून हे फिल्टर प्लॅन आहे माझा. बाकी तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद आणि झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. आता सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू. बाबा भक्तीचा आगरू. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू. त्याचे अभय करू.
आपले गेजगे महाराज आहेत ना, जरा आदर्श घ्या कसं नाचतेत काय बघा तुम्ही. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. आता जरा थोडं वेगळं चिंतन आहे. निळोबाऱ्याचा अभंग असा आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, बरोबर आहे की नाही, संप्रदाय सकळांचा इथून या, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकी भागवत, ही परंपरा निळोबाऱ्याने सांगितली. या अभंगात जरा चिंतन असे, सच्चिदानंद कुलकर्णी त्याचा आडनाव थावरे, गाव त्याचं नेवासा, आणि तो मेला, सगळ्यालाच मरायचे, मेला. त्याची बायको रडायला लागली, मला सोडून गेला. हे मागलचं रडणं मला फार काही प्रभावी वाटत नाही, मागलचं. मग अगरबत्त्या लावतील, समोर बसतील, जे जवळ जन्मभर बसले नाहीत ते त्या टायमाला अगरबत्त्या लावतील, घमघमाट सुटतो, ती मानाशी पडती, मग बांधून ठेवते अशी, आणि मग बायको म्हणती माझ्याकडे एकदा बघा. आता जेव्हा बघत होता तेव्हा तू म्हणायची इकडे काय बघता, तिकडे बघा. होय, जमला का खेळ, जमला का? अरे माझ्या मनात आलो अजून कोण्याच विनोदाचार्याला पुढे जाऊ द्यायचो नाही, पण आता मला कंटाळा आला त्याचा. किती काही करा तेवढेच मिळते तर कशाला. विठाला सच्चिदानंद मेला, प्रेत उचललं आणि नेवाशाच्या नदीच्या काठावर त्याला आणलं. मी ज्ञानदेव दिग्विजयातली ओवी माझ्या पाठ आहे, ती ओवी अशी आहे, अष्टपुत्र सौभाग्यवती बोले ज्ञानेश ख्यात कीर्ती, एरू म्हणे सच्चिदानंद सती दर्शना लागी पातली. तू कोण आहेस? मी सच्चिदानंद कुलकर्ण्याची बायको. का आली पाय पडा? नवरा माझा मेलाय. तू कुठे चालली? सती चालली पादुका घेऊन, मी आता देह टाकून देणार आहे. काय नाव आहे नवऱ्याचं? सच्चिदानंद. अरे सत्स्वरूपता, चित्स्वरूपता, आनंद स्वरूपता, वेदांतात 3 पदाचा नाश नाही. जो आनंद आहे, अद्वय, नित्य, निरामय, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. ब्रह्मतत्वाचा आणि आत्मतत्वाचा नाश नाही, आणि आनंद तत्वाचा नाश कधीच होत नाही. मी चिदविलासी नाही, मी अद्वैती आहे. विठाल आणि अशा 3 पदानं युक्त नाव आहे. तू म्हणती मेला, कुठे प्रेत? माऊली उठले बालवयात, प्रवरेचं पाणी घेतलं, ऐकणार रे, आणि सच्चिदानंद कुलकर्ण्याच्या प्रेतावर पाणी टाकल्याबरोबर उठला. तो उठल्या माऊलीला आलिंगन दिलं. ज्ञानोबाऱ्याची ओवी काढा, ज्ञानेश्वरी काढा. शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला. सच्चिदानंद कुलकर्णी ज्ञानोबाऱ्याच्या ज्ञानेश्वरीचा लेखक झाला. शिवालयात नेवास्याला मोहिनी राजाच्या चरण सानिध्यात. विषय डिटेक्ट झाला, इतिहास भौगोलिक संक्षिप्त पण सूत्रबद्ध. त्या सच्चिदानंदाला अनुग्रह दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. मी अभंगाप्रमाणे डिटेक्ट करतोय बरं का. सच्चिदानंद बाबा भक्तीचा गरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. आणि पुढचा सचिंतन आहे, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे. पुढे ते ज्ञान विश्वंभराला दिलं. नाथ पंथाचं, शाबरी परंपरेचं, शांभव अद्वैताचं, काश्मीरी शैवागमनाचं हे ज्ञान दिलं. तेने राघवी विचार ठेविलासे, केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झालेसे प्रसन्न तुकोबासी. ही परंपरा बाबाजीकडं आली आणि बाबाजीनं नाथ परंपरेचं ज्ञान जगद्गुरु तुकोबाऱ्याला दिलं. आता इथे एक शंका आहे बरं का. ती शंका अशी आहे, तुकोबाऱ्याची परंपरा आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, आणि तुम्ही सांगता आदिनाथ परंपरेत, कसं काय सांगायचं? त्याची शंका मी सुरुवातीला निरसन केली आहे. नवनारायणानंच नवनाथांचे रूप घेतल्यामुळं नारायणही नवनाथच आहे आणि शंकरही आदिनाथच आहे. त्यामुळे वाटायला वेगळं वाटतं, परंतु गाभा मात्र सूत्र त्याचा एकच आहे. मनी वेगळे पण मधली दोरी मात्र एकच आहे. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी,
म्हणून बहिणी लाधलीसे. ज्ञानोबरायांचा अनुग्रह जोग महाराजांना. पुढे लक्ष्मण महाराज, मारुती महाराज, बंकट स्वामी महाराज आणि मामासाहेब महाराज, मोठे बाबा, कुरेकर बाबा, मगर बाबा, वैद्य बाबा, नथू बाबा इत्यादी इत्यादी आत्ताच्या विद्यार्थ्यापर्यंत. कोणती परंपरा ही? नाथच परंपरा. बर, ज्ञानोबरायाचा अनुग्रह केसकर महाराजाला, त्यांचा अनुग्रह श्री विनायक दादांना, दादांचा तात्यांना, नाना महाराजाला, त्याच परंपरेत परभणीकर गुरुजी, बरोबर आहे ना, विश्राम गुरुजी, रामचंद्र पाटील कोल्हापूरकर यादव, बरोबर आहे ना, निगमानंद महाराज, साहेबराव काका ढेकळे, श्रद्धेय आमचे परभणीकर गुरुजींच्या परंपरेत वक्ते आबा, हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर आणि विष्णू महाराज कोल्हापूरकर, आणि त्याच परंपरेत तुम्ही दोघ जण, रामप्रसाद महाराज आणि दादा. परंपरा कुठली आहे? हीच परंपरा आहे. दिगलूरकराची परंपरा कोणाची आहे? ज्ञानोबरायाची. आदिनाथापासून ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानोबराय, त्यांचे शिष्य चुडामणी महाराज, चुडामणी महाराजांचे गुंडा महाराज, इसवी सन 17 विकास. तिथून मग पुन्हा गुंडा दुंडा बंडा, मग एकनाथ महाराज चंद्रशेखर महाराजांचे वडील, पापा महाराज गुरुदास महाराजांचे वडील आणि भानुदास महाराज चैतन्य महाराजांचे वडील. कोणती परंपरा ही? बोला 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 ना. यांच्यातूनच शाखा उदयाला आली. कोणाची? आवसेकरांची. परंपरा कोणाची झाली? हीच झाली. हाच विना शंकर स्वामीला आला. शंकर स्वामीचा विना निळोबारायाकडून पुन्हा परंपरेनं मल्लाप्पा वास्करांच्याकडे गेला. मग तात्यासाहेब महाराज, विठ्ठल महाराज, राणा दादा. ही परंपरा कोणाची आहे? बोला, मोठ्याने बोला. काही त्रास आहे का तुम्हाला? नाथाचीच परंपरा आहे. म्हणून जगातला कोणताच वारकरी असं म्हणू शकत नाही की मी अन्य पंथ संप्रदायाच्या संस्थेतला आहे. अजिबात नाही. तुला आदिनाथं गुरुं वंदे असंच मानावं लागेल. मूळ प्रिंट ही आहे, मूळ ग्रंथ हाय, मूळ तत्व हे, मूळ सिद्धांत हे. तेथून ज्ञानेश पावले प्रसाद पासून एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून बहिणी लाधलीसे. तुकोबाऱ्यांच्या चरणावर माझी एकनिष्ठ श्रद्धा असल्यामुळे मी सुद्धा या परंपरेनं तृप्त झाले, परिप्लुत झाले, आनंदी झाले. लाधले म्हणजे मला ज्ञान दिलं, मिळालं, मी ते स्वीकारलं. असा आपल्या संप्रदायाचा विकास आणि विस्तार प्रतिपादन करता येईल. अजून एक शंका आहे जाता जाता. मग पैठणची परंपरा अशीच आहे. आदि नारायण साराचे सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्म याने बोध आत्रीसी केला, तो शेष लाधला दत्तात्रया, दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, आणि एका जनार्दनी परिपूर्ण. मग काही ना शंका येईल, यांची तर विष्णूची. अरे पण विष्णूच नाथ आहेत ना. त्याच्यात दत्तात्रय आणि नवनाथ मास्टर माइंड प्रकरण आहे. एक घराणं आहे, एक शाखा आहे, कॅबिनेट आहे, त्याचा विस्तार हा आपला संप्रदाय. म्हणून सगळेजण नाथ पंथाच्या पुढे जाऊ शकत नाहीत. अजून सांगतो, माणकोजी महाराज बोधल्यांना भेटायला पैठणचे केशरीनाथ महाराज वाघावर बसून आलिंगन देत असत. नाथ परंपरा डिटेक्ट होती. बर, गहिणी महाराजांचं आणि गोरोबा काकांचं आलिंगन प्रसिद्ध आहे. नाथ परंपरा, नाथ परंपरा. किती विस्तार, मी पागल सारखा 7 दिवस यावर बोलत राहील, पण श्रोत्यांना कंटाळा येऊ नये, वेळ मर्यादा पाळावी. 11:01 झालेत. मी करेक्ट कीर्तन केलंय. तुम्हाला याही कमी वेळेत कदाचित आळस येत असेल तर तुमचे प्रारब्ध उदयाला आले असा त्याचा अर्थ. करबिली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. जाता जाता अजून एक ठोस भूमिका सांगतो. जगातले जेवढे दशनामी संन्यासी आहेत त्यांचं मास्टर माइंड आणि उद्गाता पंथ सुद्धा नाथच आहे. पण त्यांच्यातूनच 52 मढी संन्याशाला मिळाल्या. मढी म्हणजे मठ्ठी व्यवस्था. सगळ्याच तेच दैवत आहे. त्यामुळं योग्य कथा इथं होतीये, करतायत. शिवाची तो आदिनाथ आहे. त्या नाथाची कथा ऐका.
पण त्यातलं जे तत्व आहे, चिंतन आहे, लक्षण आहे, उपपत्ती आहे, संगती, ते श्रवण करा आणि त्यातल्या चरित्राप्रमाणे तुमचं चारित्र्य संपन्न करून जीवन जगा अशी भावना व्यक्त करतो. शिवयती मंगलम नाम यस्य वाचि प्रवर्तते. जे आपल्या वाणीनं शिवशब्द उच्चारतात त्याच्या जीवनात त्याचं मंगल होत. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवम अखिलम. जगतातल्या अखिल वस्तूला, अशुद्धाला शुद्ध करण्याचं सामर्थ्य शिवतत्वातच असल्यामुळे त्या कथेच्या अनुषंगानं या पंथ परंपरेचा विस्तार मी केला. वक्ता किती विद्वान असू द्या, त्याला कळलं पाहिजे तुकोबाराची गाथा चालू आहे का, गाथेवर बोलावं. ज्ञानोबाराचे चरित्र आहे का, त्या संबंधाने अभंग घ्यावा. महाभारत आहे का, गीतेचं तत्वज्ञान मांडावं त्याने. गुप्पीगीताचा भाव आहे तर मग नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव बोललं पाहिजे. भागवत आहे, कृष्ण चिंतन केलं पाहिजे. रामायण चालू आहे तर कीर्तनकाराला पुष्टी पुन्हा सूत्र पकडून मा निषाद प्रतिष्ठान तुम अगम शाश्वती समा, त्यांनी रामायण मांडलं पाहिजे. शिवजयंती आहे त्या काळात शिवरायांचं चरित्र कानावरती आलं पाहिजे. श्रुते हो. शिवपुराण आहे तर त्याच्याच पंथ परंपरेतला विस्तार झाला पाहिजे. मी माझ्याकडं 84 त्रिक सगळ्या योग्यांच्या याद्या लिहून ठेवल्यात. किती? 84 सिद्धाचा. सिद्ध बेटी आणि पुढं काय उतरार त्याचा, तो सुख सोहळा. माझं प्रमाण वेगळंच पाठातलंय. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. तये स्थळी माझ्या जीवीचा उठेवा. नवीन ज्ञान देवा जाऊन या. किंवा ज्ञानदेव उपदेश करून या पाही सोपान मुक्ताबाई बोधिली. सगळ्या जगात कोण्या पंथाचा नाथ पंथ आपला मालक आहे म्हणून तो स्वीकारला पाहिजे. तिबेट, चायना, बंगाल, अफगाणिस्तान, भारत, महाराष्ट्र, राजस्थान, लुधियाना सगळ्या जगात मढी आहेत. मी कोणाचं राजकारण सांगत नाही. योगी आदित्यनाथांची गादी सुद्धा स्ट्रॉंग आहे बरं का त्या परंपरेत. पक्ष मांडत नाही मी, नेता मांडत नाही, साधू मांडतो. पीरजी गणेश नाथ त्रिंबकला दर्शने प्रशस्ती. मी जातो त्यांना नमस्कार करतो. आपल्यापेक्षा कोणी विद्वान, वयस्कर, ज्ञानी असेल तर आपण संस्थेचा भेद न करता त्याला आलिंगन दिलं पाहिजे, त्याचे कृपा आशीर्वाद आपण घेतले पाहिजेत. असो तरुणी तरुण, गावातले लोक, माता भगिनी, स्वयंपाक करणारे, कष्ट करणारे, या सप्ताहाला खारीचा वाटा ज्याने नोंदवलाय त्यांचं देवाने चांगलं करावं. इथं पाया पडून जे जातील, काही देतील त्यांचंही देव चांगलं करील. जे हळू कमी देतील त्यांचं हळूहळू करील अशी भावना व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तनाला विराम देतो. हारावाले, बुक्क्यावाले टोपी घालून तयार राहा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. Bye.
मुबारकबाई 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 फक्त हारच धारा, दाढी ओढू नका रे बाबा. सुभाष महाराज, आपण बोलताना काय म्हणतो, माझ्या केसाला धक्का लावला तर याद राख. मला तू रोज भडतेत, काय काय करावं. एक बाई मला म्हणली केस करीन तुझ्यावर, म्हणलं माझ्याकडे कमीत का. दृष्टांत संपला. खूप गावकऱ्यांनी कष्ट घेतले. तुम्हाला मी 11:30, 11:15, 11:45 वाजविल्या नाहीत. नित्याचं कीर्तन वेळेत असावं, कमी असावं, सूत्रबद्ध असावं. एका अपरिचित अभंगावर प्रकाश टाकायचा प्रयत्न मी केलाय. माझ्यापेक्षा तुम्ही चांगले अभ्यासक आहेत, अजून कीर्तनकार मोठे मोठे येणार आहेत. हे कीर्तन या गावातल्या देवी देवता, मंदिर, संप्रदाय, ज्ञाते, प्रेरणा देणारे सत्पुरुष या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. परमेश्वर बुवा आमच्या तिकडं पुण्याला, जुन्नरला, मंचरला, साताऱ्याला कीर्तन करतात, पण इकडे जन्मभूमी असल्यामुळे भजनाला येतात, ते गातात आणि त्यांचे पण कीर्तन चांगले होतात. सगळेच चांगले येतं. आता महाराज तुम्ही मला आल्यापासून भेटले नाहीत, मी तुमची किती मागवापासून वाट पाहतोय, पण भेट आता हार आलताना जवळ आलतात, पण लगेच तात्काळ गेलात. असो, त्याचं कारण आहे, ढेकणाला ढेकण चावत नसतो, हा नियम आहे, आपलाच मनुष्य. पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. आता मी जमलं तर मुक्काम करणार आहे, नाही तर मग माजलगावकडे जाणार आहे. बघू आता, ड्रायव्हरच्या सदिच्छेवर पुढचे कार्यक्रम सगळे अवलंबून असतात. त्याला जर यांनी दिलेच तर तो म्हणेल आपण इथे आराम करू, काही हरकत नाही, पण ते हातावर अवलंबून आहे आपल्या प्रत्येकाच्या. असो, वाढताना हात असा ढिल्ला असला म्हणजे जरा जेवणाऱ्याला तृप्त होता येतं. त्याचं अजीर्ण होणं यांचं आमचं नातं आहे. माझी आत्या तुमची कोण होती, चुलती, नातं आहे की नाही आपलं. अहो मोठ्याने सांगा ना, हो काय नातेत आपले. माझे तर सगळीकडं नातेत वा, हे माझे सोयरे सज्जन सांगाती. मी पार त्या बारामतीचा, काय नाव त्याचं, युगेंद्र पवार, त्याची घर दिल्ली, पोरगी कुलकर्ण्याची माझी भाची. नातं झालं का नाही मला सांगा बरं. परळीला नातं, सगळीकडं नातेच नाते, सगळे नातेच. त्यामुळं भेदाच्या पलीकडे आपल्याला वागायचं आणि वैचारिक चिंतन करायचं. लक्षात आलं का. आता महादेवबा राऊत महाराज आहेत, त्यांचा पाहुणा आहे आमचा अमर. आता माझ्या भाच्याला त्याची पुतणी केली, मग नाते वाढले का नाही मला सांगा बरं. नाते विस्तीर्ण झाले सगळे असे एकामेकाला. नातं वाढलं पाहिजे, म्हणजे भेद नाही, भाव नाही, भांडण नाही, पक्ष नाही, कलह नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. आपल्याला काय करायचं, आपल्या महाराष्ट्राची गुण्यागोविंदाची संस्कृती आहे, सगळ्याला घ्यायचं आणि संप्रदायात सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं. ज्ञानदेव तुकाराम एवढं टायटल आहे आपलं, आपल्याला काही घेणं नाही. महाराज तुम्ही मला ग्रंथ देणार होते कीर्तनात भेट, मग द्या ना, इथं फोटो निघतो योगायोगान लगेच. घरी देण्यात काही मजा नाही, इथंच द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हर हर महादेव. रामचंद्र भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली असे जाता जाता कीर्तन संपलंय, पण एक आपण आपुलकीने बोलावं. महाराज आपल्या महाराज लोकांना बोलता खूप येतं, पण एक पॅरेग्राफ ड्राफ्टिंग करता येत नाही, स्वच्छ लिहिता येत नाही. तुमची काव्यप्रभा अति उत्तम आहे. मी हा सगळा ग्रंथ वाचील, किंबहुना पुढचं बोलू कायचं पारायण करील. इतका सुंदर ग्रंथ आपण केलाय, धन्यवाद. ही शंभू गाथा
सामान्य लोकांच्या पर्यंत यायला पाहिजे, अभ्यासकांच्या पर्यंत जायला पाहिजे. आणि राजे महाराजे हे परमेश्वराचेच अवतार असतात. कालोवा कालनम राज्ञा राजा वा कालकारणम इति ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. महर्षी वेदव्यास महाभारत. त्यामुळं हे आपलं दैवतच आहे. आणि दैवताच्या बाबतीतला ग्रंथ मला दिला. मला आनंद वाटला. कीर्तन माझं संपलंय. महाराज माझं थोडं वर्णन करा.